पुण्यामध्ये वंचितनं जो महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे त्याला प्रतिसाद मिळतोय। वंचितचं सध्या आंदोलन पुण्यामध्ये चालू आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीनं दिलेली आहे, तर काही पक्षांनी वंचितच्या या आंदोलनाला, या बंदला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। तर पुण्यामध्ये काही वंचितचे कार्यकर्ते आता जमलेले आहेत आणि महाराष्ट्र बंदची ही हाक आहे। तर एल्गार रस्त्यापासून संसदेपर्यंत सुरू झाला आहे। महाराष्ट्र बंदच्या या हाकेला, वंचितनं दिलेल्या हाकेला कसा प्रतिसाद मिळतोय ते आपण पाहतोय। तर एका बाजूला दृश्य आहेत कोल्हापूर शहरातली वंचितच्या कार्यकर्त्यांनी एक आता रॅली काढलेली आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूर बंद ही सगळी परिस्थिती कार्यकर्त्यांकडून पाहिली जाते। महाराष्ट्र बंदची हाक वंचितनं काल दिलेली होती आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये वंचितचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर आलेले आहेत। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्याचा निषेध केला जातोय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हा पाठिंबा आहे, घोषणाबाजी केली जाते। कोल्हापूर आणि पुण्यामध्ये आपण ही दृश्य पाहतोय। तर वंचितच्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला वेगवेगळ्या शहरामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो ते आपण पाहतोय। पुण्यामधली आणि कोल्हापुरातली आपण दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये वंचितकडून आता रॅली काढण्यात आली आहे, हातात तिरंगे आहेत आणि मोठी घोषणाबाजी केली जाते। ही मोटरबाईक रॅली आहे। तर पुण्यामध्ये वंचितनं बंदचं आवाहन केलेलं आहे। वंचितचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उभे आहेत। तर तरुणांच्या समर्थनार्थ वंचितनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे।